श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 8 श्री गणेशाय नमः। हे वसुदेव देवकी नंदना, गोप गोपी मनरंजना, हे दुष्ट दानव मर्दना, श्री हरी पाव माते, तुझ्या प्राप्तीचे साधन कर्माधिकांचे अनुष्ठान पराभक्तीचे सेवन करणे आहे अपात्र मी। तुझी ज्ञानदात्री शास्त्रे सारे गिरवाण भाषे भितरी, त्यांचे सांग करू हरी सेवन ते कवण्यारीती। गिरवाणाचा नसे गंध, त्यातून माझी मतिमंद, कमलातील मकरंद बेडूकाला मिळतो कसा। अन्नदाने तुझी प्राप्ती, जरी करून घेऊ शिल्पती, घरी तरी धनाचा अभाव निश्चिती, दारिद्र्य पदली बांधले त्वा। जरी करू मी तीर्थयात्रा, तरी सामर्थ्य नाही गात्रा, तशातही अंधत्व आता आले आहे दृष्टीते। ऐसा सर्व बाजूंनी मीही नदीन चक्रपाणी, दारिद्र्याचे मनीच्या मनी जाती जिरोन मनोरथ। हे व्यावहारिक दृष्ट्याच खरे जरी, परी तुझी कृपा झाल्यावरी स्वानंदाच्या सागरी पोहत राहे अहोरात्र। तुझ्या कृपेचे महिमान आगळे आहे सर्वाहून, घनाच्या पाण्या लागून दाम देण्याची गरज नसे। मेघांनी आणिल्या मनात, तळी विहिरी भरतात, निवळ खडकास फुटतात, पाट पाण्याची पांडुरंगा। ऐशा त्या तव कृपेचा दास गणू हा भुकेला साचा, घास एखादा तरी त्याचा घाल माझ्या मुखात, तेने मी तृप्त होईन, गावघ्या सुखाते पावेन, अमृताचा लाभता कण रोग सारे दूर होती। असो मागील अध्यायी देशमुख पाटला ठाई, मुक्का माते दुफळीबाई येऊन बैसली हे ऐकिले। जेथ जेथ ही नांदे दुफळी, तेथ तेथ ही करी होळी, अवघ्या सुखांची रांगोळी इच्छा पायी होत असे। क्षयरोग तो शरीराला, वा दुफळी रोग समाजाला, ने तसे यमसदनाला, प्रयत्न पडती लुळे तेथ। असो तळ्याची या काठावर देशमुखाचा एक महार, करू लागला चरचर या खंडू पाटला पुढे। पाटील गावीचा अधिकारी, पाटील गावींची पंढरी, काही कामावरून खरी कुरबुर झाली उभयतात। तो असे मर्या मल्हार, देशमुखाचा ज्याला जोर, तो बोल लावणे उत्तर खंडू पाटला कारणे। पाटील वदला त्यावरी, तुझी रीत ही नाही बरी, गरिबाने पायरी आपली कधी सोडू नये। उणी उत्तरे बोलण्याचा अधिकार आहे देशमुखाचा, तुझ्यासारख्या नकट्याचा नाही रे हे जाण म्हणी। तरी महार ऐकेना, करू लागला चेष्टा नाना, त्याच्या ऐकोनी भाषणा पाटील खवळला मानसी। बाचाबाचीचे कारण होते अतिशुल्लक जाण, कागद ठाण्या लागून पाठवणे होते पाटलाला। तो टप्पा न्यावयासी सांगितले होते महारासी, की तू असाच जा कोल्यासी, तहशिलीत टप्पा द्याया हा। ते ऐकून वदला महार, मी ना हा टप्पा नेणार, देशमुखाच्या आश्रितावर तुमचा डोळा हमेशा। काही असो आज दिनी, मी टप्पा न जाय घेऊनी, तुझ्या हुकुमा लागुनी। बोंबा शिमग्याच्या समजतो मी, ऐसे वदनी बोलला, हावभावही तैसा केला। मूठ वळून हात नेला त्याने आपल्या मुखापुढे, ती त्याची पाहुणी कृती खंडू पाटील कोपला चित्ती। भरीव वेळूची काठी होती पाटलाच्या हातात, त्याच काठीचा केला प्रहार, महाराची या हातावर पाटील मोचा जोरदार, त्याने राग केला प्रहार, हा त्या प्रहारे करुनी हात गेला मोडूनी, महार बेशुद्ध होऊनी पडता झाला भूमीवरी। पाटील दुसऱ्या महाराला गेले टप्पा द्यावयाला, तो तिकडे वृत्तांत कैसा झाला तो आता सांगतो। तो महार त्याच्या आप्तांनी नेला उचलूनी देशमुख सदनी, मोडला हात हे पाहुनी देशमुख ते संतोषले। वा वा वा, छान गोष्ट झाली, आपणा कुरापत काढण्या भली, ही अनायासे संधी आली, ती उपयोगी न दवडणे। त्यांनी त्या महारासी तात्काळ नेले कचेरीसी, समजाविले अधिकाऱ्यासी, खोटे नाटे विबुध हो, कोठेही दोन पक्षात वाकडे आल्या यत्किंचित, काट्याचेच होतात नायटे ते अवलोका। फिर्याद त्या महाराची पुस्तकात नोंदली साची, आज्ञा झाली अधिकाऱ्याची, पाटील पकडून आणावया। शेगावी झाली पुकार, उद्या आहे पडणार पाटलाच्या पदी थोर, बेडी करी हात कड्या, ते खंडू पाटला समजले। धाबे त्याचे दणाणले, तोंडचे पाणी पळाले, झाला ती चिंतातूर, त्या ज्या शेगावी मी वाघापरी वागत होतो आजवरी, तेथेच काही श्रीहरी प्रसंग आणिला बेडीचा। अब्रुदारास अपमान, वाटे मरणाहून मरण, बंधू गेले घाबरून, काही विचार सुचेना। खंडू हाताश
होऊन बसला. तो एक विचार सुचला त्याला. श्री गजानन महाराजाला चाकडे हे घालावे, त्या साधूचे वाचून त्या संकटाचे निरसन करणारा न कोणी आण. राहिला या वराडी लौकिकी यत्न करण्याला. बंधू गेले अकोल्याला, खंडू पाटील नीट आला. समर्थाकडे रात्रीस येतास केला नमस्कार. शिर ठेविले पायावर, महाराज आला कठीण फार. प्रसंग तो माझ्यावरी, सरकारी कामानिमित्त मी एका महाराप्रत तळ्यापाशी ताडिले सत्य. करातील काठीने त्याचा ऐसा परिणाम झाला. काट्यांचा नायटा केला देशमुख मंडळींनी भला. माझे अहित करण्याचं त्यानिमित्त कैद मला होण्याचा उद्या प्रसंग आला. समर्था माझ्या इज्जतीला तुझवी न कोण रक्षील. उद्या येतील राजदूत मला येथून नेण्याप्रत. बेडी ठोकोनी पायात ऐसे आज ऐकिले. त्यापेक्षा गुरुवरा गळा माझा येथीच्या चिरा. ही घ्या तलवार, देतो करा, वेळ करू नका हो. अब्रुदारा कारण बेइज्जत हेच मरण. अपराध माझा यात त्यातून अति अल्प दयाळा. त्या अपराधी रूपी खड्याचा हा डोंगर झाला साचा. अभिमान माझ्या अब्रूचा धरा समर्था ये काळी. जयद्रथाच्या वेळेला अग्निकाष्ट भक्षणाला होता अर्जुन तयार झाला केवळ आपल्या अब्रूस्तव. तेथे भगवंताने भली अब्रू त्याची रक्षण केली. प्रभूने वस्त्रे नेसविली द्रौपदीला सभेत. तेवी मम अब्रू ही पांचाळी देशमुख कौरवांनी आणली नग्न करण्यासाठी भली. तिचे करा हो रक्षण ऐसे वधून समर्थाला. पाटील रडू लागला आसवांचा तो चालला पूर नेत्रा वाटे हो. घरची माणसे चिंतातूर आधीच झाली होती फार. नाही त्यांच्या शोकापार तो सांगावा कोठवरी. इकडे समर्थांनी भले दोन्ही हाती कवटाळिले. खंडू पाटला हृदयी धरिले. त्याचे सांत्वन करवावया. अरे काम करत्या पुरुषाप्रत ऐशी संकटे येतात. वरच्यावरी जाण सत्य त्याची चिंता वाहू नको. स्वार्थदृष्टी बळवता ऐसेच होते तत्वता. खऱ्या नीतीची ही वार्ता अणू मात्र त्या कळत नसे. तुम्ही पाटील देशमुख दोघे जण एका जातीचे असून एकमेकांचे नुकसान स्वार्थी करू पाहता. मागे कौरव पांडवात स्वार्थेचा आला विपट सत्य. परी पांडवांचा पक्ष तेथ न्याय खरा होता की. म्हणून पांडवा कारणे सहाय्य केले भगवंताने. सत्यासाठी मारणे भाग पडले कौरवांना. जा भिवू नकोस तिळभर. भेटीन बेडीन तुझी पडणार. किती जरी केला जोर देशमुखाने आपला. तेच पुढे खरे झाले. पाटील निर्दोषी म्हणून सुटले. जे का संत मुखावाटे आले ते न खोटे होई कधी. पाटील मंडळी उत्तरोत्तर भजू लागली साचार. कोणा नाही आवडणार अमृत ते सेवावया. पुढे खंडू पाटलाने करून विनंती प्रेमाने नेले. रहावया कारणे समर्थाला निजगृही. असता पाटील सदनात गजानन स्वामी समर्थ. ब्राह्मण आले अवचित 10-5 तैलंगी. तैलंगी विद्वान असती कर्मठ वेदावरी प्रीती. परिधनाचा लोभ चित्ती राही ज्यांच्या विशेष. ते काही मिळेल म्हणून समर्थाकडे आले जाणं. तई होते पांघरुण घेऊन समर्थ निजलेले. त्यांना जागे करण्याप्रत ब्राह्मण म्हणू लागले मंत्र. जटेचे ते स्वरांसहित अति उच्च स्वराने. मंत्र म्हणण्यात चूक झाली ती त्यांनी दुरुस्त केली. म्हणून आसनी उठून बसले. गजाननाची स्वारी पहा. आणि ऐसे वदले ब्राह्मणाला. तुम्ही कशासाठी वैदिक झाला. हिनत्व वेद विद्येला आणू नकारे निरर्थक. ही न विद्या पोटाची मोक्षदात्री आहे साची. बा डोईस बांधल्या शालीची किंमत काही राखा हो. मी म्हणतो ऐसे म्हणा. खरे स्वर मनी आणा. उगीच भोळ्या भाविकांना सोंग आणून नाडू नका. जी रुचा ब्राह्मणांनी म्हणण्या सुरू केली जणी तोच अध्याय समर्थांनी धडधड म्हणून दाखविला. चूक न कोठे म्हणण्यात शब्दोच्चार स्पष्ट सत्य. वाटे वसिष्ठ मूर्तिमंत वेद म्हणण्या बसला असे. तैलंगी ते ऐकून चकित झाले. अधोवदन बैसले. मुखवरी करण्या आपुले. भयमनी वाटले त्या. सूर्य उदय झाल्यावर त्याच्या पुढे का होणार दीपांचा तो जय जयकार. त्याची किंमत अंधारी. विप्र म्हणती आपल्या मनी. हा पिसा कशाचा महाज्ञानी. चारी वेद ते याच्या वदनी नांदतात प्रत्यक्ष. हा विधाताच होय दुसरा. शंका येथे नुरली जरा. हा असावा ब्राह्मण खरा जातीने की निसंशय. परमहंस दीक्षा याची वार्ता न उरली बंधनाची. कोणत्याही प्रकारची हा जीवनमुक्त सिद्धयोगी. काही पुण्य होते पदरी म्हणून मूर्ती पाहिले खरी. हा वामदेव याला दुसरी उपमा न ती द्यावया. असो खंडू पाटलाकडून त्या ब्राह्मणा लागून देते झाले दयाघन. रुपया दक्षिणा. ब्राह्मण संतुष्ट झाले. अन्य गावा निघून गेले. महाराजही कंटाळले उपाधीला गावच्या.
श्रोते खऱ्या संताप्रत उपाधीना असे पटत, दांभिकाला मात्र भूषण होते तियेचे. गावाची ये उत्तरेला एक मळा सान्निध्याला, या मळ्यात भाजीपाला होत होता बहुवस. एक शिवाचे मंदिर तेथे होते साचार, लिंब तरुंची थंडगार छाया होती ते ठाई. हा कृष्णाजी पाटलाचा मळा होता मालकीचा, हा कृष्णाजी खंडूजीचा सगळ्यात शेवटला भाऊ असे. त्या मळ्यात महाराज आले, शिवालया सन्निध बसले, एका ओट्यावरी भले निंबतरूच्या छायेत. समर्थ म्हणाले कृष्णाजीसी, मी आलो तुझ्या मळ्यासी, काही दिवस राहावयासी या शंकरा सन्निध. हा भोलानाथ कर्पूर गौर नीलकंठ पार्वतीवर, हा राजेश्वर आहे अवघ्या देवांच्या, तो तुझ्या मळ्यात रमला. म्हणून मीही विचार केला येथे येण्याचा तो भला. ते सावली करून ते वाक्य ऐकले, 6 पत्रे आणविले, ओट्यावरी छप्पर केले. कृष्णाजीने तात्काळ समर्थांनी वास केला. म्हणूनही मळा क्षेत्र झाला. राजा जयास्थला, तीच होते राजधानी. महाराजांचे बरोबर होता पाटील भास्कर. सेवा करण्या निरंतर दुसरा तुकाराम कोकाट्या. खाण्यापिण्याची तरतूद सारी निजांगी कृष्णाजी पाटील करी. समर्थ ते जेवल्यावरी तो प्रसाद घेत असे. असो गजानन असता मळ्यात गोष्ट घडली अद्भुत. येथे झाले फिरत फिरत 10-20 गोसावी ते ठाया. समर्थांचा बोलबाला त्यांनी आधीच होता ऐकला, म्हणून त्यांनी तळ दिला येऊन या मळ्यामध्ये. गोसावी म्हणती पाटलासी, आम्ही आहो तीर्थवासी, जातो रामेश्वरासी भागीरथीला. घेऊन गंगोत्री, जमनोत्री, केदार, हिंगलाज, गिरनार, डाकोर ऐशी क्षेत्रे अपार पाहिली पायी फिरून. ब्रह्मगिरी गोसाव्याचे आम्ही शिष्य आहोसाचे, महाराजा आमुचे आहेत सांप्रत बरोबर. हे महासाधू ब्रह्मगिरी, ज्यांचा बंदा गुलाम हरी, ती मूर्ती आली घरी तुझ्या पूर्व भाग्याने. शिरापुरीचे आयाचित आम्हा द्यावे तुम्ही त्वरित, लागे जो ओढण्याप्रत गांजा तोही पुरवावा. 3 दिवस येथे राहू, 4थ्या दिवशी येऊन जाऊ. पाटील नका कष्टी घेऊ, होऊ साधून घ्याव ही पर्वणी. तुम्ही पोशीला मळ्यात वेडा पिसा नंगाधूत, मग आम्हा देण्या आयाचित, मागे पुढे का पाहता. गाढवासी पोशिती, गाईज लाथा मारिती, ते का म्हणावे सन्मती, पहा विचार करून. आम्ही गोसावी वैराग्य भरित, जाणतो अवघा वेदांत, मर्जी असल्या मळ्यात या पोथी ऐकावया. कृष्णाजी म्हणे त्यावरी, उद्या घालीन शिरापुरी, आज आहेत भाकरी त्याच जाव्या घेऊन. जितुका गांजा ओढाल ती तुका तिथेच मिळेल. तेथे चालता बोलता कंठणीय बसला आहे पत्र्यांमध्ये. 2 प्रहराची वेळा खरी, घेतल्या चून भाकरी, मळ्यात येऊनी विहिरीवरी बसले गोसावी भोजना. समर्थांच्या समोरी एका छपराभितरी गोसाव्यांनी लावली खरी आपली कडासणे. त्यांचा जो होता महंत ब्रह्मगिरी नामे सत्य, तो भगवद्गीते प्रत वाचू लागला अस्तमानी. गोसावी श्रवण बैसले, गावातून काही आले पोथी ऐकावया भले. त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची नैनन चिंदंती, हा श्लोक निरूपणाचा होता देख. ब्रह्मगिरी पक्का दांभिक, स्वानुभवाचा लेश नसे. निरूपण त्याचे ऐकले गावकऱ्याचं नाही पटले. ते आपसात बोलू लागले, हा नुसता शब्द छल. सारे पोथी ऐकल्या परी येऊन बैसले पत्र्याभितरी. गजाननाच्या समोरी संत दर्शन घ्यावया. लोक म्हणती छपराला निरूपणाचा भाग झाला, येथे पत्र्यास बैसला स्वानुभावाचा पुरुष हा. तेथे ऐकला इतिहास, येथे पाहिला प्रत्यक्ष पुरुष. या भाषणे गोसाव्यास राग आला काहीसा. अवघे गोसावी गांजा प्याया. बसले होते घेऊन या त्या पत्राची या ठाया, चालली चिलीम गांजाची. पत्र्यात पलंगाच्या वरी बसली होती समर्थ स्वारी, चिलीम भरून वरच्यावरी प्याया देई भास्कर. त्या चिलिमीच्या विस्तवाची ठेणगी पलंगी पडली साची, ती पडताना कोणाची दृष्टी न गेली तिच्यावरी. काही वेळ गेल्यावर निघू लागला धूर, पलंग पेटला अखेर एकदम चहू बाजूंनी. तो प्रकार पाहता भास्कर बोले, सद्गुरुनाथा पलंग सोडा शीघ्र आता, या खाली उतरून. लाकडे ही पलंगाची आहेत की सागाची, ती ना आता विझायची, पाण्या वाचून दळा. तरी समर्थ बोलले वाचे, भास्करा अग्नी विझविण्याचे कारण नाही तुला साचे. जल मुळीच आणू नको अहो महाराज ब्रह्मगिरी, या बैसा पलंगावरी तुम्हा आहे अवगत खरी भगवद्गीता साकल्ले. त्याच्या परीक्षेची वेळ आणली हरीने, तात्काळ ब्रह्मान जाळी अनळ याचा प्रत्यय दाखवा. नैनन छिंदंती श्लोकावर व्याख्यान केले 1 प्रहर. आता का
मानिता दर या पलंगी बसण्याचा. जा जा भास्करा लवकरी, ब्रह्मगिरीला करी धरी, आणून बसवी अत्यादरी या जळत्या पलंगाचं. अशी आज्ञा होता क्षणी भास्कर गेला धावनी, ब्रह्मगिरीचा सव्य पाणी धरीला ज्याने निज करे. भास्कराचे शरीर धिप्पाड सशक्त पिळदार, तो गोसावी त्याच्या समोर शोभू लागला घुंगुरडे. पलंग पेटला चौफेर, ज्वाळा निघू लागल्या थोर, परी महाराज आसनी स्थिर, हलले मुळीन इतकेही. श्री प्रल्हाद कया धूसत, उभा केला अग्नीत, हे लिहिले पुराणात श्री व्यासांनी भागवती. त्या लिहिल्या गोष्टीचे प्रत्यंतर दाविले साचे, माया माझी कृष्णाजीचे श्री गजानन साधूंनी. ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशी, मला ना न्या पलंगापाशी, महाराजांच्या अधिकाराशी मी नाही जाणीतले. ते न माणी भास्कर ओढीत आणीला फरफर, उभा केला समोर आपल्या सद्गुरू रायांच्या. नैनन दहती पावक, हे खरे करून दावा वाक्य, ऐसे बोलता महाराज देख गोसावी परम घाबरला. गोसावी म्हणे भीत भीत, मी पोट भऱ्या आहे संत, शिरापुरी खाण्याप्रत मी झालो गोस्वामी. गोसावी, माझ्या अपराधाची क्षमा, साच करी शांतीधामा, केला खटाटो परिकामा गीताशास्त्र शिकण्याचा. तुला पिसा मी म्हणालो, आता पस्तावा पावलो, मी दाती तृण धरून आलो, शरण तुला अभय दे. शेगावाच्या जनांनी केली समर्थ विनवणी, आपणा अग्नीपासून भय नाही हे खरे. तरी महाराज आमच्याकरिता खाली यावे लवकर आता. अशा स्थितीत पाहता आम्हा धडकी भरे, म्हणून आमच्यासाठी उतरा खाली. ज्ञान जेठी गोसावी झाला हिमपुटी, तो न काही बोलला, लोक विनंतीस द्याया मान. खाली उतरले गजानन, तो पलंग पडला कोसळून, एक पळही न लागले त्या. अवघाच होता जळला, जो भाग शेष उरला तो लोकांनी विजविला, साक्ष दावण्या इतरांसी. ब्रह्मगिरी पायी लागला निरभिमान, अवघा झाला स्पर्श होता गंगाजला, मल कोठून राही तेथ. मग मध्यरात्रीच्या समयाला ब्रह्मगिरीस बोध केला, आजपासून चेष्टेला तू या सोडून देई रे. ज्यांनी राख लावावी त्यांनी उपाधी दूर ठेवावी, अनुभवाविण न सांगावी गोष्ट कोणा निरर्थक. नुसते शब्द पांडित्य माजले जगी अतोनात, तेणेच आहे झाला घात आपुल्या या संस्कृतीचा. गोसावी मच्छिंद्र जालंधर गोरख गहिनी साचार, ज्ञानेश्वरांचा अधिकार किती म्हणून सांगावा. स्वानुभवाचे झाले यती श्री शंकराचार्य निश्चिती, प्रपंची राहुनी ब्रह्मस्थिती अनुभविली एकनाथांनी. स्वामी समर्थ ब्रह्मचारी हेही ब्रह्मसाक्षात्कारी, होऊन गेले भूमीवरी यांची चरित्रे आणि म्हणा. उगीच खाया शिरापुरी, भटकू नको भूमीवरी, सार न तया माझारी, येतुलेही गवसनार. ऐसा बोध ऐकिला ब्रह्मगिरी विरक्त झाला, प्रातःकाळीच उठून गेला कोणानं भेटता शिष्यांसह. ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कळली अवघ्या गावासी, जो तो आला पहावयासी, मायात जळलेल्या पलंगाते. हा दासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ, तारो भाविका भवाब्दित हेची इच्छी दासगणू. शुभं भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य अष्टमोऽध्यायः समाप्तः.